तुमच्या तिघांच्या सांगण्यावर माझ्या आता हे लक्षात आलंय की तुम्ही ज्या ज्या पुरुषांना भेटलात त्या प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची संख्या मर्यादित ठेवायची, पण पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबद्दल त्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही शंका आहे, काही गैरसमज आहे. तुम्ही असं करा, आपल्या पुढच्या शिबिराच्या वेळेला त्यांना इथे बोलवा, मी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलेन. डन डन. तुम्हाला वाटणाऱ्या भीतीची, तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंकांची मला चांगलीच कल्पना आहे आणि म्हणूनच मी ठरवलंय की एक एक करून त्या सगळ्या दूर करायच्या. ज्यांना तुम्हाला असं वाटतं की या शस्त्रक्रियेमध्ये वेडवाकडं कापतात, कसेही टाके घालतात. हा साहेब, समधी लोक असंच बोलतात बघा. साफ खोटं. मुळात स्त्रियांवर यासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेपेक्षा पुरुष नसबंदीची शस्त्रक्रिया अगदी सोपी आहे आणि आता तर या शस्त्रक्रियेसाठी टाके घालावे लागत नाहीत आणि रक्तही येत नाही. पण डॉक्टर साहेब, मी तर ऐकलं होतं की हे नाही, तुमचं अगदी बरोबर आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत टाक्याची नसबंदी करण्यात येत असे, पण आता ही शस्त्रक्रिया झाली अगदी बिन टाक्यांची. आणि बरं का, मी तुम्हाला 100 नाही अगदी 110% खात्री देतो की या शस्त्रक्रियेमुळे तुमच्या संसार सुखावरती, अगदी तुमच्या जवळ येण्याच्या आनंदावरती कसलाही परिणाम होणार नाही. पण डॉक्टर, मी तर ऐकलं होतं की नसबंदी नंतर मर्दानगी कम होते, बॉडी वीक होते आणि पाठदुखी पण लागते. आम्ही बी असंच ऐकलं होतं बघा. गैरसमजुती म्हणतो ना त्या ह्याच. हे बघा, शस्त्रक्रियेनंतर कसलीही कमजोरी येत नाहीत, कुठलीही दुखणी तुमच्या पाठीमागे लागत नाहीत. उलट आता मुलं होणार काळजीच मिटल्यामुळे काही लोक म्हणतात की जास्तच जोश येतो. काय गोन्साल्वेस? व्हॉट सर, यू टू? तुम्हाला सांगतो, बायकांसाठीच्या शस्त्रक्रियेमध्ये 4 टाके लागतात, तर पुरुष नसबंदी असते बिन टाक्याची. या शस्त्रक्रियेमध्ये जखम इतकी लहान असते की रक्ताचा एक थेंब सुद्धा येत नाही. मग टाके कसले पडणार, नाही का? तुम्ही अगदी पूर्ण शुद्धीवर असताना फक्त त्या जागी तुम्हाला भूल देऊन अगदी 5 ते 10 मिनिटात ही शस्त्रक्रिया पार पडली जाते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर अगदी अर्ध्या तासाच्या आत तुम्ही आपल्या घरी जाऊ शकता. मग काय झाला ना तुमच्या सगळ्यांचा गैरसमज दूर? मी तर आता समजायला जाऊन सांगणार आहे, आपल्या बायकांना त्रास सोसायला लावण्यापरीस ही बिन टाक्याची नसबंदी करून घ्याच. पण तरी बी डॉक्टर, एकदा वाईफला विचारायला पाहिजे. हे बरोबर आहे तुमचं, तर ऍब्सोल्युटली राईट. तुम्ही असं करा, तुम्ही आता घरी जा, आपापल्या बायकांशी अगदी मनमोकळेपणाने चर्चा करा, पण नंतर अवश्य यावर. बट डॉक्टर, बिन टाक्याची नसबंदी म्हणजे नक्की काय करतात? नाही म्हणजे वाईफनी विचारलं तर सांगता यायला पाहिजे ना. आणि मग सरांनी या मंडळींना 2 अगदी साध्या उपकरणांच्या साह्याने चाललेली बिन टाक्याची नसबंदी दाखवली. प्रथम डॉक्टरांनी पेशंटच्या जननेंद्रियाखाली अगदी छोटीशी जखम केली, इतकी छोटी की त्यातून रक्ताचा थेंब सुद्धा आला नाही. मग दोन्ही बीजनलिका आळीपाळीनं बाहेर काढून कापून बांधून पुन्हा आत टाकल्या आणि वर टेप लावून टाकली. झाली बिन टाक्याची नसबंदी. मंडळी खुश होऊन गेली आणि बिन टाक्याची नसबंदी करून घ्यायचं त्यांनी अगदी पक्क ठरवलं. अरे या 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 बसा 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 बसा. गुड गुड. पेपर आणले? द्या. पाहिलं किती थोड्या वेळात पार पडलं सगळं. आता एक करा, एक अर्धा तास इकडे थांबा आणि खुशाल आपल्या घरी जा. जखमेला 2-3 दिवस पाणी लावू नका. त्याच्यानंतर लंगोट वापरा किंवा टी बँडेज बांधा, जखमेला आराम पडा म्हणून. आणखीन एक, निदान एक आठवडाभर तरी सायकलवर बसणं टाळा, जखम दुखावू नये म्हणून. नाही म्हणजे डॉक्टर साहेब, हे समज करायचं म्हणजे
बायको पासून लई दिस दूर राहायचं म्हणा की हा? छे भलतच. टेप काढून टाकली ना की मग सगळं अगदी नेहमीसारखं, काही फरक पडणार नाही. हा, एक मात्र करायचं, शस्त्रक्रियेनंतर 3 महिने निरोध वापरायला विसरायचं नाही. ते आणि कशा बाई? शस्त्रक्रियेचा परिणाम पक्का होण्यासाठी तेवढे दिवस लागतातच, पण मग मात्र आयुष्यभर कसलीही काळजी नाही. डॉक्टर, आता आम्ही इतरांना बी सांगू. काय? बिन टाक्याची नसबंदी करून घ्या आणि आयुष्यभराच्या काळजीतून मोकळे या या, अर्धा तास विश्रांती घेऊन जा. पण चला चला. मग काय मंडळी, आता तुमचा विचार काय? सर आम्ही पुन्हा निघणार मोहिमेवर आणि हो सर्वांना आत्मविश्वासाने सांगणार सोपी नसबंदी बिन टाक्याची, हमी कुटुंब लहान ठेवण्याची. अहो तुम्हाला मी सांगतो, आधी काय काय ऐकलं होतं, काय काय एक एक समजुती होत्या. अहो पण ही एकदम सोपं, अगदी चुटकी सारखं आणि मग नेहमी सारखं. अहो पण जे तुम्हाला कळालं ते इतरांनाही कळलं पाहिजे. यासाठी तुम्ही आमच्या कलापथकात सामील व्हायला पाहिजे. एवढंच नाही तर सिस्टर बाई सुद्धा सामील होणार आहेत आपल्यात. आम्ही तुमच्या कला पथकात येणार, तुमच्या सुरात सूर मिळवणार आणि तुमच्या बरोबर गाणार बी. काय गाणार? चला 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 जाऊया. चल चल शिरपत भाऊ चल. आता या वक्ताला मला कुठं नेत आहे? कला पथक आलंय गावात. पंचपथक? कला पथक, नाच आहे, गाणं आहे. नाच गाणं आहे का? हा, मग विचार करायला हरकत नाही. अरे विचार कसला करतोय? आरोग्य खात्याचं कला पथक आहे ते. आरोग्य खात्याचं? हा म्हणजे ते तुमचं नसबंदी वाला का? हा. बराबर ओळखलं तू, बराबर ओळखलं. एकलाच जा. आम्ही एकलाच जातो. नाही 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 शिरपत भाऊ, तुला मी घेऊनच जाणार आहे. आता नाही हो, मला या असल्या विषयात इंटरेस्ट नाही. नाही, नाही, काय म्हणतोय? अरे, शिरपत, म्या तुझा खास दोस्त आहे नव. आता हे काय सांगणं झालं वय? माझ्यावर विश्वास आहे का नाही? आता काय बोलताय तुम्ही? अरे शिरपती, या बिन टाक्याच्या नसबंदीमुळे मला काय बी प्रॉब्लेम नाही. दादा, हा, तुला काय बी प्रॉब्लेम नाही? अजिबात नाही. खरं सांगताय ना? अगदी खरं आईच्यान. ठीक आहे ठीक हा. आहे. मग एकदा ऐकून घ्यायला काय हरकत आहे? त्याच म्हणतो मी. चल, काय बोलतात ते ऐकून तर घेऊ, घेऊ. ऐकून. लगेच येऊ, काय नाही, जास्त वेळ नाही थांबायचं. चला भागीरथी, हा, हा. कापड घे. चला चला ऐकून चल घेऊ. शिरपती, बघू तर ये लवकर. शिरपत भाऊ नसबंदीला नकाओ भिवू. शिरपत भाऊ नसबंदीला नकाओ भिवू. संसार सुखाचा करायचा खास कर, घरवालीला कशाला त्रास. अहो बिन टाक्याची नसबंदी ही आली आता नामी. चल पुढं लागू कामी, चल पुढं लागू कामी, चल पुढं लागू कामी, चल पुढं लागू कामी. पुरुष सगळे भित्रे, फायद्याला तेवढा पुढं. नसबंदीच घेतल्यावर नाव, ह्यांचं काळीच लय धडधड. लय लय सोसलं आजवर बाई, लय लय सोसलं आजवर बाई. किती सोसायचं आम्ही, आता नवऱ्यासनी लावूया कामी. आता नवऱ्यासनी लावूया कामी, आता नवऱ्यासनी लावूया कामी, आता नवऱ्यासनी लावूया कामी. नवी नसबंदी ही न्यारी नाही, जखम नाही टाका. 1 मिनिटाचं काम हाय भाऊ, नाही पुरुषत्वाला धोका.
संसार सुखाला नाही बाधा, संसार सुखाला नाही बाधा, सुख शांतीची हमी. चल पुढं या लागू कामी, चल पुढं या लागू कामी, नसबंदी आली ही नामी. चल पुढं या लागू कामी, हो चल पुढं या लागू कामी, चल पुढं या लागू कामी, हो चल पुढं या लागू कामी, चल पुढं या लागू कामी. काय मंडळी, झाला की नाही गैरसमज दूर? नाही, आता पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबद्दल अजिबात भीती बाळगायची नाही. आणि समस्त पुरुष वर्गाला माझी एक विनंती है, अगर अपनी बीवी से करते हो प्यार, अगर अपनी बीवी से करते हो प्यार तो करो NSV का स्वीकार.